ठीक आहे. आता इथे एक्सट्रूड, रिव्हॉल्व आणि स्वीप ऑपरेशन बघितलेलं आहे. ओके, आता पुढचे लॉफ्ट आणि बाउंड्री गॉस बेसचं ऑप्शन. आता इथे आम्ही टॉप प्लेन घेतला, त्याच्यानंतर मग इथे हा प्लेनचा ऑप्शन आहे. इथे मी डिस्टन्स टाकतो. ओके, आणि इथे नंबर ऑफ इन्स्टन्सेस टाकायचे. हे असे आपण एक्स्ट्रा प्लेन्स ऍड करू शकतो. इथे ओके केलं. त्याच्यानंतर मग प्लेन सिलेक्ट करून स्केच मध्ये जायचं. एक समजा सर्कल ड्रॉ केला, दुसऱ्या स्केच मध्ये मी समजा रेक्टँगल ड्रॉ करतो. एक्झिट केलं. त्यानंतर मग याच्यात समजा मी अजून एक रेक्टँगल काढू. आता आपण लॉफ्ट कमांड बघणार आहे. लॉफ्ट कमांड मध्ये काय राहतं, तुम्ही कुठेही समजा कट केलं, तुम्हाला वेगळे क्रॉस सेक्शन भेटणार आहे. ओके, म्हणजे फ्लॉवर पॉट जर का बघितलं तर फ्लॉवर पॉटला काय असतं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन आहे. ओके, म्हणजे एका ठिकाणी समजा तुम्हाला सर्कल भेटतोय, एका ठिकाणी हेक्सागॉन वगैरे, परफ्यूमचे बॉटल्स वगैरे असतात. ओके, किंवा आपलं जे हाऊसिंग्स वगैरे असतात, तर ते काय झाले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन आहे. मग आपण आता इथे ह्या पॉइंटला वेगळा क्रॉस सेक्शन, इकडे वेगळा ड्रॉ केला, इकडे वेगळा ड्रॉ केला, इथे वेगळा ड्रॉ केला. ठीक, आता इथे लॉफ्ट कमांड मध्ये गेलो. हा सर्कल हे असं मी सिलेक्ट करत गेलो. सिलेक्ट केलं गेल्यानंतर इथे ओके करायचं. तर हे असं आपण शेप क्रिएट केला. प्रत्येक ठिकाणी काय वेगळा क्रॉस सेक्शन आहे. मी समजा या पॉइंटला इथे जर का बघितलं तर प्रत्येक ठिकाणी काय वेगवेगळा क्रॉस सेक्शन दिलेला आहे. ओके, आता साइड प्लेन घेतला. साइड प्लेन मध्ये मी गाइड कर्व काढतो. लिहून घ्या. गाइड कर्व मध्ये लिहून घ्या. each guide curve must be in separate sketch. each guide curve must be in separate sketch. तर इथे काय करायचं आहे, हा कर्व सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर मग कंट्रोल दाबून हा पॉइंट सिलेक्ट करायचा आणि इथे पियर्स ऑप्शन आहे. ओके, सर्कल सिलेक्ट केला, हा पॉइंट सिलेक्ट केला आणि इथे पियर्स वरती क्लिक केलं. ओके, हे असं ड्रॉ केलं. त्याच्यानंतर मग एक्झिट करायचं. ओके, एकच स्केच मध्ये एकच गाइड कर्व, म्हणजे राईट साइडला आपण एकच गाइड कर्व ड्रॉ केलेला आहे. ओके, सेम आता मी हा फ्रंट प्लेन घेतो, स्केच मध्ये जातो. इथे मी हा दुसरा गाइड कर्व ड्रॉ करतो. त्यानंतर मग सेम स्केच सिलेक्ट करायचा, पॉइंट सिलेक्ट करायचा आणि इथे पियर्स ऑप्शन आहे. ओके, स्केच सिलेक्ट केलं, पॉइंट सिलेक्ट केला, इथे पियर्स केला, स्केच पॉइंट पियर्स करायचं, स्केच पॉइंट आणि पियर्स वरती क्लिक केलं. ओके, त्यानंतर मी इथे एक्झिटचं ऑप्शन आहे, एक्झिट स्केच करायचं. ओके, तर हे असं आपण केलं. कळलं? लॉफ्ट कमांड सिलेक्ट करतो. प्रोफाइल मध्ये फर्स्ट प्रोफाइल, सेकंड प्रोफाइल, थर्ड प्रोफाइल आणि ही फोर्थ प्रोफाइल सिलेक्ट केली. ओके, त्याच्यानंतर मग गाइड कर्व मध्ये इथे बघा हा जरा आतमध्ये गेलेला आहे. तर मी ह्याला सिलेक्ट केलं तर त्याच्यानुसार इथे
त्यांनी क्रिएट केलं. ओके, सेम मी समजा हा सिलेक्ट केला तर तिथून आतमध्ये ह्यांनी इथे क्रिएट केलं. इथे ओके करायचं. हा असा तो पार्ट क्रिएट करायचा. ओके, गाईड कर्व म्हणजे काय, त्याच्यातनं तो पास होणार आहे. ओके, त्याच्यानंतर मी इथे शेल कमांड आहे. शेल कमांड मध्ये इथे फेसेस टू रिमूव्ह आहे. हा समजा मी फेस सिलेक्ट केला आणि त्यानंतर मग इथे 2 mm ची हाईट आहे, 2 एंटर केलं, इथे ओके करायचं. तर काय झालं, वरचा फेस रिमूव्ह झाला आणि बाकीचा पूर्णपणे हॉलो झालेला आहे. जेवढे पण फेसेस आहेत तेवढ्या सगळ्या फेसेसला काय झालेलं आहे, 2 mm ची थिकनेस आलेली आहे. ओके, ते कॅन्सल. हे झालं शेल कमांड. ते शेलचं ऑप्शन. सेम आता लॉफ्ट आणि बाउंड्री मध्ये डिफरन्स बघू. इथे बाउंड्रीचा ऑप्शन आहे, बाउंड्री सिलेक्ट करायचा, फर्स्ट प्रोफाईल, सेकंड प्रोफाईल. ओके, आता इथे त्यांनी जसं आपण गाईड कर्व मध्ये सिलेक्ट केलं होतं, ओके, लॉफ्ट कमांड मध्ये सिलेक्ट केलं होतं, तसंच इथे त्यांनी क्रिएट केलेलं आहे. ओके, आता इथे डायरेक्शन मध्ये गेल्यानंतर समजा हा पाथ सिलेक्ट केला मी, तर हा त्याच्या अलॉंग तो फॉलो होऊन जाईल. ओके, त्यामध्ये मी समजा अजून एक प्रोफाईल डिलीट करतो. ओके, तर इथे त्यांनी काय केलं, एक प्रोफाईल आणि एक गाईड कर्व घेतला. ओके, डायरेक्शन 2 मध्ये अजून एक मी गाईड कर्व ऍड करतो. ओके, तर त्यांनी एक प्रोफाईल आणि 2 गाईड कर्व घेतले. हे जर का आपण लॉफ्ट कमांड मध्ये करायला जाऊ, लॉफ्ट सिलेक्ट केलं, ही प्रोफाईल घेतली आणि गाईड कर्व मध्ये इथे क्लिक करून हा गाईड कर्व आणि हा गाईड कर्व घेऊ, तर तो क्रिएट नाही करते काहीच. कळते? तर मिनिमम त्याला इथे 2 प्रोफाईल लागतील लॉफ्ट कमांड मध्ये. कळते? हा झाला दोघातला डिफरन्स लॉफ्ट आणि बाउंड्री मध्ये. सेम इथे लॉफ्टेड कट आहे आणि बाउंड्री कट आहे. ओके, ते हे झाले एवढे सगळे ऑप्शन्स. ओके, इथले